हॅलो फ्रेंड्स, मी अनिकेत कदम. वेलकम टू माय चॅनल. तर आम्ही तिरुपती बालाजी ते आज दर्शनासाठी जात आहोत. आम्ही आता घाटकोपर रेल्वे स्टेशनसाठी निघत आहोत. घाटकोपरवरून आम्ही CST लोकल ट्रेनने जाऊ. मग तिथून चेन्नई एक्सप्रेस ट्रेन पकडू. पुढील स्थानक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. कृपया चालत्या गाडीत. आम्ही ट्रेन बोर्डिंग टाईमच्या 3 तास अगोदरच निघालो घरातून. म्हणजे कसं ते आम्ही जेव्हा घाटकोपरला पोचलो होतो आता बघितलं आम्ही की ट्रेन तर अर्धा तास लेट होत्या लोकल ट्रेन. म्हणजे ते एक ॲडव्हान्टेज होता. आणि आम्हाला शॉपिंगसाठी पण टाईम मिळाला CST स्टेशनला थोडा. आम्ही चेन्नई एक्सप्रेसची तिकीट काढली आहे जी CSTवरून रेणीगुंटा स्टेशनपर्यंत आहे. चलो थर्ड ACची तिकीट आहे जिची कॉस्ट 1361 रुपये पर पर्सन आहे. तर आहे थर्ड AC कोचमधला पॅसेज व्ह्यू. आणि ही आहे माझी सीट जी अप्पर बर्थला आहे. ही आहे वॉश बेसिन आणि हा आहे बाथरूमचा व्ह्यू आतमधून. वॉश बेसिन. सेकंड ACमध्ये बाथरूमची व्यवस्था खूपच चांगली होती. हा जो व्ह्यू आहे तो खंडाळा घाटातला व्ह्यू आहे. खूप मस्त व्ह्यू आहे एकदम. पत्ते खेळून झाल्यावर आम्ही जेवण केलं. जेवणामध्ये आम्ही सकाळी डाळ खिचडी आणली होती आणि संध्याकाळी चटणी आणि भाकरी. सकाळी 7:30 वाजता आम्ही रेणीगुंटा स्टेशनला उतरलो. टोटल 19 तास लागले आम्हाला प्रवासाला. रेणीगुंटा जंक्शनपासून बालाजीचं मंदिर जवळजवळ 33 किलोमीटर आहे. स्टेशनवर उतरला समोरच एक इन्फॉर्मेशन सेंटर दिसेल जिथे बालाजीच्या मंदिराबद्दलची जाण्याची इन्फॉर्मेशन वगैरे दिली जाते. सगळ्यात आधी आम्ही तिथे विचारलं की तिकीट वगैरे मिळतील का, पास वगैरे तिकीट जाण्यासाठी. ते म्हणाले की नाही, ते रात्रीच संपलेत म्हणून. तर ॲक्च्युली ते सकाळी 5 वाजता तिकडे 4 वाजता अवेलेबल होतं. 4 तर ते 1 तासात संपतात. आमच्या आधी पण एकदम 5:30 वाजता आलं होतं पण त्यांना नाही मिळालं. जे नवीन लोक येतात ना दर्शनासाठी तिथे जेव्हा ते रेल्वे स्टेशनच्या बाहेर येतात ते बस स्टँडचे ते एजंट लोक एवढे त्यांना घेतात की त्यांना कन्फ्यूजच करून टाकतात. त्यांना कळत नाही की या बसने जाऊ की ट्रान्सपोर्टने जाऊ आणि कसं जायचं आहे. ॲक्च्युली रेट पण ते लोक सांगत असतात. 60 रुपये पर सीटने आम्ही मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी गेलो जिथे तिरुपती आहे. तिरुपतीचं मंदिर आहे. मग आम्ही प्रायव्हेट गाडी केली ज्याने 1000 रुपये घेतले. 1000 रुपयामध्ये आम्हाला त्यांनी वरती व्यंकटेश्वराचं जिथे मंदिर आहे, मेन बालाजीचं मंदिर, तिथे आम्हाला सोडलं. ड्रायव्हरने आम्हाला माहिती दिली की पहिले यात्री सदनमध्ये जा, तिथे हॉल 2 आहे, तिथे थांबा तिथे. आणि नंतर तिथून तुम्ही CR ऑफिसला जा. CR ऑफिसमधून टोकन घ्या रूम बुकिंगसाठीचा. लाईन असते ॲक्च्युली CR ऑफिसचे, ते डिपेंड आहे गर्दीवरती. मग आम्ही तिकडे गेलो. लाईन होती खूप, अर्धा 1 तास वेटिंग. मग तिथे लाईनमध्ये लागून नंतर आम्हाला तिथे टोकन मिळालं. नंतर तिथे आणि आम्हाला सांगितलं की 4 तासांनी तुमचं नंबर 1 म्हणून तुम्हाला कन्फर्मेशन येईल मोबाईलवरती मेसेज. मग आम्ही तिथे वेटिंग हॉलमध्ये बसलो.